तर त्याच्यात अनेक लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते पण बऱ्याचशा मीटिंगला होते, अधिकारी सगळे, मग आमचे विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पीएमसी आयुक्त, पीसीएमसी आयुक्त, एसपी, असे सगळे जे काही अधिकारी त्या मीटिंगच्या करता लागतात ते बहुतेक सगळे अधिकारी हजर होते। त्याच्यामध्ये एक बरेच दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे महानगरपालिकेच्या नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या संदर्भात तिथले अनेक माझे सहकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पालकमंत्री म्हणून एक बैठक तुम्ही आमच्या उपस्थितीमध्ये घ्या, अशा प्रकारची त्यांची मागणी होती। आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर मिळकत कराची आकारणी केलेली आहे आणि शासनाने पूर्वीच सक्तीचा टॅक्स वसुलीला स्थगिती दिलेली होती आणि ग्रामपंचायत त्यावेळेस असं शासनाने त्यांना कळवलेलं होते, ते आदेश पण तिथं दाखवण्यात आले की ग्रामपंचायतीच्या कराच्या दुपटीपर्यंत कर आकारणी करण्याच्या सूचना ह्या त्यावेळेस ठरलेलं होतं, परंतु तशी अंमलबजावणी झाली नव्हती। आयुक्तांना तशा प्रकारची अंमलबजावणी करायला सांगितलेले आणि सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आपण आयुक्तांना दिल्या। आम्ही इथूनच व्हीसीवर, मोबाईलवर आपल्या एसीएस नगर विकास 1 आणि एसीएस महसूल या दोघांशी संपर्क साधला आणि त्यांना पण ह्या गोष्टीच्या बद्दलच्या सूचना ज्या द्यायच्या होत्या त्या दिल्या। त्याच्यात एक बैठक मला मुंबईला गेल्यावर तिथं घ्यावी लागेल। ते म्हणले की दादा मुंबईला आल्यावर तुम्ही आम्हाला बोलवा आणि ती बैठक घ्या आणि हा विषय त्याच्यातनं आम्ही निकाली काढायचं ठरवलेलं आहे। तसंच गुंठेवारी योजना सोपी करणं आणि बांधकामाची दस्त नोंदणी करणं हा एक तिथला गहन प्रश्न निर्माण झालेला आहे। याबाबत मार्ग काढण्याच्या करता मी मगाशी जे सांगितलं की मुंबईमध्ये अप्पर मुख्य सचिव महसूल आणि नगर विकास सचिव दोन्ही, अप्पर मुख्य सचिव महसूल आणि अप्पर मुख्य सचिव नगर विकास आणि नोंदणी महानिरीक्षक या संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बुधवारी बैठक घ्यायचं ठरलेलं आहे, कारण ह्यावेळेस मंगळवारी सुट्टी दिलेली आहे गौरीचं विसर्जन असल्यामुळं आणि मंगळवारची कॅबिनेट बुधवारी घेण्यात आलेली आहे। तसंच नागरी सुविधा, डीपी रोड विकसित करणं, ड्रेनेज, पाईपलाईन व इतर सुविधा प्राधान्याने करण्याच्या सूचना आज आम्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आयुक्तांनी पण काही प्रेझेंटेशन दिलं किंवा 32 गावामध्ये आम्ही काय काय करतो, कुठं कुठे एसटीपीचे प्लान घेतोय, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या करता आपल्याला ॲडिशनलचं पाणी पाहिजे तर ते 100 MLD पाणी आपल्याला भामा आस्केडमधनं घ्यावं लागेल। त्याच्याबद्दल पण आम्हाला तो निर्णय मंत्रालय लेवलला घ्यायचा आम्ही ठरवलेला आहे। आणि झालंय काय, आपल्या इथं पर माणसी म्हणजे ही गावं होती, इथं पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या झाल्या त्या माणसी 50 लिटर पाणी देऊन झालेल्या आहेत। आता त्या शहरात आलेल्या असल्यामुळे शहरात आपण माणसी 135 लिटर, 125 ते 135 लिटर पाणी देतो। तर तशा पद्धतीनं त्याचं सगळं नियोजन हे केलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये आम्ही पुढे जातोय। काही निधी ह्या केंद्र सरकारकडनं पण मिळवण्याचा ह्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे। पुणे जिल्हा विद्युत संनियंत्रण समिती पण पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याच्यामध्ये सर्व आमदार हे प्रतिनिधी सदस्य असतात। ती पण मीटिंग झाली आणि त्याच्यात आपण पुणे ग्रामीणला, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पुणे शहरामध्ये जी काही कामं सबस्टेशनच्या संदर्भातली हातामध्ये घेतली किंवा इतर अंडरग्राऊंड केबलची कामं हातामध्ये घेतली किंवा इतर ज्या काही सोलर पंप बसवण्याची कामं हातामध्ये घेतली, त्या सगळ्याच्या बद्दलचं प्रेझेंटेशन झालं। त्याच्यामध्ये अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या तालुक्यातल्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले आणि शहरामध्ये शंकर जगताप असतील किंवा आपले सिद्धार्थ शिरोळे असतील आणि बाकीचे सहकारी असतील, त्यांनी शहरातले प्रश्न इथं उपस्थित केले आणि ते पण आम्ही मार्गी लावलेले आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, विद्युत वितरण प्रणाली बळकटीकरण आणि सौर कृषी योजना, कुसुम योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना। खरं तर पत्रकार मित्रांनो, मला तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय किंवा माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहत असणाऱ्या सोसायट्या ज्या आहेत, सोसायट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक जे राहतात त्यांना ही योजना खूप चांगली आहे
आणि त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांनी तिथं ती योजना त्यांच्या टेरेसवर राबवली, तर त्याच्यामध्ये हे मुफ्त बिजली योजना आहे आणि त्याच्यात खूप फायदा हा त्या नागरिकांना होणार आहे. तर त्याचा फायदा अजून बऱ्याच जणांना माहिती नाही. तर त्या योजनेचा फायदा हा माझ्या सोसायटी धारकांनी किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या काही नागरिक राहतात त्या भागातल्या नागरिकांनी PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना या योजनाचा कामाचा आम्ही प्रगतीचा आढावा घेत असताना हे पण त्याचा प्रसिद्धी आम्ही ह्यांनाही सांगितलं, आमदार महोदयांना, की तुम्ही पण तुमच्या पातळीवर करा. आणि दोन्ही चीफ इंजिनियर हजर होते, काकडे आणि पेटकर, त्यांनाही सांगितलं की तुम्ही पण त्याचा प्रचार AC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगून करा. जिल्हा नियोजन समितीमधून पण चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. असे अनेक वेगवेगळे विषय आज आम्ही घेतले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये खूप दिवस आपला सगळ्यांचा प्रश्न राहिलेला होता, तो म्हणजे हवेली तालुक्यातला यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न. मागच्या कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे. उद्याच्या कॅबिनेटला बुधवारी त्याचे मिनिट्स कन्फर्म होतील. त्यावेळेस ह्यांनाही बोलवलं होतं कृषी उत्पन्न बाजार समितीला, ते कसे कसे पैसे उपलब्ध करून देणार आहेत आणि तिथं कसं पद्धतीनं संचालक बोर्ड हे पुढे जाणार आहे त्याच्याही बद्दलचा आढावा आम्ही घेतला. आणि त्यांना ज्या काही राज्य स्तरावरच्या अडचणी असतील किंवा साखर आयुक्तालयाच्या स्तरावरच्या अडचणी असतील त्या पण दूर करण्याच्या बद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. अशा विविध प्रश्नाच्या संदर्भात सकाळी 7 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंत आम्ही अनेक बैठका घेऊन अनेक प्रकारच्या मीटिंग घेऊन हे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. नगरसेवकांच्या बैठकीबाबत काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांची बैठक जी झाली दादा, त्याच्यात काय आपण काही सूचना दिल्या? त्यामध्ये त्यांना विचारलं की बरेच दिवस माझ्या लोकांना, माझे इथले जे अधिकारी काम करतात त्यांना ते म्हणत होते की आम्हाला अजित पवारांची एक मीटिंग घडवून द्या आणि त्या पद्धतीनं त्यांना 1 तासाचा वेळ दिलेला होता. त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सांगितले. त्याच्यामध्ये विशेषतः 32 गावांच्या संदर्भामध्ये राहत असणाऱ्या माजी नगरसेवकांनी त्यांचे प्रश्न तिथं सांगितले. ते आजच्या बैठकीच्या निमित्तानं इतर सर्वच राजकीय पक्षाचे सहकारी आलेले होते. विशेषतः आमच्या महायुतीचे तिथं भाजपचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे असे पण सहकारी आले होते. काही राजकारणाशी संबंधित नाही पण एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता ते पण नागरिक आलेले होते. तर त्यांच्यातनं चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये वॉर्ड रचना झाली, प्रभाग रचना झाली, त्याही संदर्भामध्ये त्यांनी काही म्हणणं त्यांचं मांडणं, तर त्याच्यामध्ये ज्यांचं काही म्हणणं होतं त्याच्याबद्दल ते तिथं व्यक्त करायला मी सांगितलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही तुमचे लेखी निवेदन तिथं द्या, त्याच्याबद्दलची शहानिशा केली जाईल. आणि त्याच्यामध्ये काही मी सांगितलं नॅचरल बॉर्डर धरायला पाहिजे होत्या. आपल्या इथनं नदी जातात, आपल्या इथं काही रस्ते जातात, आपल्याकडनं काही ओढे जातात, तर त्या बॉर्डर धरल्या असत्या तर जास्त उचित दिसलं असतं. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये तर बहुतेक जास्त काही बदल न करता मागच्या वेळेस सारखंच वॉर्ड रचना ठेवली गेलेली, प्रभाग रचना ठेवली गेलेली, त्याच्यावर तिथं काही इतका प्रश्न आला नाही. परंतु पुण्यामध्ये मात्र वेगवेगळ्या मतप्रवाह वेगवेगळ्या सहकार्यांचा होता. आम्ही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे महायुतीचा, आम्ही तिथं वरिष्ठ पातळीवर बसून मिटू. महापालिकेसाठी सोबळाचा मी कुठलाही नारा दिला नाही. ज्यावेळेस नारा द्यायचा आहे त्यावेळेस तुला बोलून तुला सांगून तो नारा देईल. ते चुकीचं सांगितलं. ह्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी ठरवलेलं आहे की एकदा अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरात कशा कशा पद्धतीनं जायचं, ग्रामीण भागात कशा कशा पद्धतीनं जायचं, तशा प्रकारचा निर्णय आम्ही राज्यस्तरावर घेऊ. तोडले जात असतील तर हे अन्याय नाही. ते माझं मी ठरवीन. त्याच्यामध्ये तुम्ही कुणी
फार काळजी करण्याचं कारण नाही. दादा, जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. आज शिंदे समितीचे शिष्टमंडळ देखील भेटायला गेलं होतं, मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. का अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं. चर्चा करून आमची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे. मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, ह्या ज्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास 10-1 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे, 10-11 अशा, ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील. चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो. हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव आहे. दादा, जरांगे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील. ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका. यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू समोर आहे. येते. मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय. नाही, तुम्ही पुण्यात आहात, एकनाथ शिंदे दऱ्याला निघाले. त्याच्यामध्ये क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण असं काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज 1 दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे. काय आपल्याला अडचण? यशवंतवरनं काही आक्षेप आहेत यशवंतच्या व्यवहारावरनं? तेव्हा का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल. पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहे विषयाची, की पणन विभाग आणि सहकार विभाग यांनी निर्णय घेतला. तो निर्णय मंत्रिमंडळापुढे आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी, संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कुणी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्यांना तो अधिकार असतो. आणि याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही. सगळा चेकचाच व्यवहार आहे. पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी, आणि एक सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना. आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे की बाबा त्याचं काय व्हॅल्युएशन होतं, आणि ते काढून शेवटी दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, हवेली तालुक्यातल्या आहेत, हवेली तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीच्या आहेत, किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य जी मार्केट कमिटी निवडून देतात त्यांचे आहेत. त्याच्यावर इथं अंतिम निर्णय हा दुसऱ्या कुणी घेतलेला नाहीये, कॅबिनेटने घेतलेला. त्याच्यावर कुठली शंका, कुशंका किंवा काहीतरी गैरव्यवहार झाला आहे, कुठंतरी काहीतरी असं काही झालेलं नाही. सातत्याने आरोप होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात की गैरव्यवहार झालाय. याआधी सुद्धा अशा पद्धतीचं एक पत्र पवार साहेबांनी दिलं, पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना सांगितलं की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.